नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. राष्ट्रवादीचं विलिनीकरण हा एकच विषय आहे सध्या राजकीय चर्चेचा. सुनील तटकरे हे भारतीय जनता पार्टीच्या एका गटाच्या मतानुसार वागत आहेत, अडेल तट्टूपणा करत आहेत, ते त्यांना भोवणार आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या गोटात उमटत आहे. हिरामन खोसकर इचलकरंजीचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी सांगितलेलं आहे, ज्या वेळेला सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला त्या दरम्यानच 30-35 आमदारांनी विलिनीकरण झालं पाहिजे हे मत मांडलेलं आहे. ते बरंच काही बोललेले आहेत की अजितदादांनंतर निधी देणारा, सांभाळून घेणारा असा एक धडाकेबाज नेता गरजेचा आहे. आणि त्यांनी ते बोलत असताना जयंत पाटलांचं नाव घेतलं. सुनील तटकरे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशाचे शशिकांत शिंदे यांनी जो राष्ट्रवादी या मासिकामध्ये लेख लिहिला आहे त्याबद्दल तोंड सूक घेण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला आहे. आणि आपण कोणत्याही स्थितीत विलिनीकरण होऊ देणार नाही असा एकूण त्यांचा दर्प त्यांच्या बोलण्यातून आज जाणवत होता. जर तरच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही असं म्हणत त्यांनी शशिकांत शिंदे यांनी अशा प्रकारचं लिखाण याच्या पुढे केलं तर आम्ही देखील जशास तसं उत्तर देऊ असा इशारा सुद्धा दिलेला आहे. आता सोमवारी बैठक होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आणि त्या बैठकीमध्ये आमदार हिरामन खोसकर यांच्यासह सर्वजण मागणी करणार आहेत की विलिनीकरण झालं पाहिजेत आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे ती मागणी करणार. दुसरीकडे रोहित पवार देखील पत्रकार परिषद घेणार आहेत. एकूण काय, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विलिनीकरणाला अजितदादा असल्यापासूनचा विरोध तो अजूनही कायम आहे. आणि या दोघांनी आपल्या पक्षाचा निर्णय म्हणून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची घाईघाईमध्ये शपथ देण्याचा जो काही निर्णय घेतला तो त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे असं थेट नाव घेऊन शरद पवारांनी अगदी सुरुवातीलाच निवेदन केलेलं होतं. आपण थेट विश्लेषण करतो. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, शरदचंद्र पवार राजकारणातलं 70 ना 58 वर्ष झालेले राजकारणात. त्यांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. सुनील तटकरे हे देखील त्या काँग्रेसमध्ये आले. आता जुलै 2023 मध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे अजितदादांसोबत भारतीय जनता पार्टी बरोबर सत्तेमध्ये आले. अर्थात ते दोन्ही मंत्री झाले नाहीत, हा भाग वेगळा. त्यांना केंद्रात व्हायचं आहे, त्याच्यावरून पण त्या दोघांमध्ये मतभेद आहे. आता अजित पवार यांनाच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व देणार होतो, तसं ठरलं होतं असं शशिकांत शिंदेंनी आपल्या लेखामध्ये म्हटलेलं. ते लक्षात न घेता सुनील तटकरे यांनी की अदृश्य शक्तीचा हात आहे वगैरे वगैरे, आणि मग ती त्यावेळेला जी काही कल्पना त्यांना दिली गेलेली आहे आणि त्यामुळं अजित पवार हे त्यांना जी चूक त्यांनी केली ती त्यांना नंतर उमगली, या वाक्यावर सुनील तटकरेंनी आक्षेप घेतला. आणि मी तेवढ्याच पुरतं बोलणार आहे असं म्हणत त्यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांना संबोधित केलं. प्रत्येक प्रश्न ते टाळत होते, त्याचं उत्तर सोयीस्करपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. आणि त्यांच्या बोलण्यामध्ये मी 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 कसा जबाबदार नेता आहे, मला कशी जबाबदारीची जाणीव आहे, मी 40 वर्ष कसा राजकारणामध्ये आहे वगैरे वगैरे सगळं ते पालुपत ते मध्ये मध्ये प्रत्येक वाक्याला ते जोड देताना दिसले.
आता सुनील तटकरे हे लोकसभेमधले एकमेव खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस, आणि प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे खासदार. आता मंत्री कोणाला पाहिजे? मंत्री कोणाला, तुला की मला? याच्याहून त्यांच्यामध्ये वाद आहे. मध्यंतरी बघा, दैनिक लोकसत्ताने अतिशय जबाबदारीने ही बातमी छापली होती की या दोघांमध्ये मतभेद आहेत त्या दृष्टीने. पण या दोघांचं एका गोष्टीवर एकमत आहे की कसंही करून भारतीय जनता पार्टी म्हणेल त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. आता भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा दोन गट आहेत. दिल्लीचा गट आहे, त्या गटामध्ये अमित शहाचं बरंच काही चालतं. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल फार काही असं प्रेम अजिबात नाहीये. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने 100% भाजप करायचं आहे 2029 मध्ये, आणि या दोन राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रभाव कोणाचा राहणार आहे? शरद पवारांचा राहणार आहे, सुप्रिया सुळेंचा राहणार आहे, जयंत पाटलांचा राहणार आहे, रोहित पवार यांचा राहणार आहे. आणि मग जर त्यांनी ठरवलं ऐन वेळेला वर्ष 2 वर्षांनी की आपल्याला आता एनडीए मध्ये झालंय आपलं, आता आपण इंडिया आघाडी मविवामध्ये जाऊ किंवा विरोधात जाऊ, तर त्यावेळेला काय होईल? तर ती जी ज्याच्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, त्याच्या आधी शिवसेना फोडली, ती का फोडली? की विरोधकांमध्ये फूट पाडली, म्हणजे मतविभाजन होतं, त्यांच्याकडे सोयीस्कर भांडण लागलं जातं, आणि त्याचा मग आपल्याला काय करता येईल? फायदा घेता येईल. आणि मग इतकंच नाही, जर लवकर त्या विलिनीकरण झालं आणि ते लवकर झालं झपाट्याने, तर राष्ट्रवादीमधले काही आमदार आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये कसे घेता येतील याचं देखील नियोजन केलं गेलेलं आहे. बरंच काही बोलण्यासारखं आहे. आता सुनील तटकरे ज्या अर्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं जे वारंवार जे करत आहेत की आम्ही एनडीए मध्ये आहोत, मग एनडीए मध्ये आम्ही आहोत, तर मग समोरच्या राष्ट्रवादीने आम्हाला जोपर्यंत त्यांनी विचारलं पाहिजे की ठीक आहे आम्ही तुमच्या बरोबर येत, मग त्या आमच्या अटी, मग हे घ्यायचं की नाही, काय करावं लागणार आहे ते भारतीय जनता पार्टीला विचारावं लागतं. याच्यावर सुनील तटकरे यांचा अधिक भर आहे. पण सुनील तटकरे सुईस्करपणे विसरतात आहे. हिरामन खोसकर असतील, नरहरी झिरवळ असतील, अनेक जण आहेत. अगदी त्या पुण्याच्या रुपाली ठोंबरे यांच्यासह अनेक छोटे मोठे अनेक जबाबदार कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी असतील राष्ट्रवादी काँग्रेसमधले, ते जाहीरपणे बोलत आहेत की विलिनीकरण झालं पाहिजे. मग आता जर 30-35 आमदार 41 पैकी जर म्हणत असतील, जसं खोसकर म्हणतात की विलिनीकरण झालं पाहिजे, मग जे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे कशासाठी अडून बसलेले आहेत, खरा हाच प्रश्न आहे. आणि मग आता राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणारच नाही असं ते सगळं त्याच्यावर निष्कर्ष काढला जातोय. आणि त्याला कारण या सगळ्या घाई गर्दीच्या मड्यावरचा लोणी खाण्याचा हा जो काही राजकीय डाव झातला, त्याच्यामध्ये खलनायक ठरलेले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल. मग ते वारंवार म्हणत आहेत की ते शव ठेवलं होतं, मग त्यावेळेला कुणी चर्चा सुरू केली काय वगैरे, पुन्हा तेच 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 ते बोलत आहेत. पण ते हे सांगायला तयार नाहीत की मला मंत्रीपद पाहिजे, जर ते विलिनीकरण झालं तर सुप्रिया सुळेंचा नंबर लागेल, आणि आमचं शरद पवारांसमोर जे काय अस्तित्व आहे ते त्याची काय वाट लागेल याची त्यांना मुळामध्ये धास्ती आहे. आणि पुन्हा आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप आहेत. जलसंपदा मंत्री असताना घोळ घातलेला आहे, त्याची एसीबी मार्फत चौकशी अजून चालूच आहे. अनेक गोष्टी आहेत. कोंढाणे धरणाचा आहे, बेसुमार म्हणजे बेहिशोबी जमीन कमावली, हडपली, त्याचेही आरोप आहेत. अनेक आरोप आहेत. प्रफुल्ल पटेलांवर तर भरपूर आरोप आहेत. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण करायचं काय, असा हा प्रश्न या दोघांना पडलेला आहे. आणि त्या दोघांना पडलेल्या प्रश्नामुळे विलिनीकरणाचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.